मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तो मात्र पुढे पाठवायला विसरू नका. मित्रांनो, भारतीय लोकशाहीत पक्षांतर ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. लोक उगाचच त्याला राजकीय हादरे, राजकीय भूकंप वगैरे वगैरे असे विशेषण लावतात. पण मी मात्र असं काही म्हणणार नाहीत. पूर्वी विचारसरणीशी असलेले मतभेद हेच पक्ष बदलण्याचे कारण असायचे. आता मात्र सत्तेची लालसा माणसाला पक्षांतरासाठी प्रवृत्त करतात. नाशिक जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सध्या बेमोसमी पावसाची लाट आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक मोठी लाट ही महाराष्ट्रामध्ये पक्षांतराची आलेली आहे. अर्थातच हे घाऊक पक्षांतर विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांकडून भारतीय जनता पक्षात होत आहेत. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश महायुतीने मिळवल्यानंतर, पर्यायाने भारतीय जनता पक्षाने मिळवल्यानंतर आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आणि त्यासाठी त्यांनी मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. त्या मोर्चेबांधणीचा भाग म्हणून जिल्ह्यात डाव टाकण्यास भारतीय जनता पक्षाने सुरुवात केली. काल सोलापूर जिल्ह्यातील अजित पवारांच्या 3 माजी आमदारांनी भाजपात प्रवेश केला आणि त्याच सोलापूर जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 विद्यमान आमदार हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. नंदुरबारच्या माजी खासदार हिना गावित देखील ह्या काल भारतीय जनता पक्षामध्ये प्रविष्ट झाल्या. ग्रामीण भागात जास्तीत जास्त बस्तान बसवण्यासाठी भाजप वेगवेगळी व्यूहरचना, वेगवेगळी स्ट्रॅटेजी खेळताना दिसते. त्याच व्यूहरचनेचा भाग म्हणून सिन्नर तालुक्यातील उदय सांगळे यांच्या भाजपच्या प्रवेशाकडे पाहिलं जातंय. उदय सांगळे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तिकिटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून हे निवडणुकीला उभे राहिलेले होते. आपल्या पहिल्याच निवडणुकीत श्री सांगळे यांनी श्री माणिकराव कोकाटे यांना चांगली टक्कर देऊन जवळपास 1 लाख मतं ही घेतलेली होती. परंतु निवडणुकीत सांगळेंचं पारडं जड असताना जवळच्याच माणसांकडून म्हणजे स्वकीयांकडून जातीय द्वेष भावनेतून, सामाजिक द्वेष भावनेतून श्री सांगळे यांना विजयासाठी दगाफटका झाला. तो दगाफटका जर सांगळे यांना झाला नसता तर श्री सांगळे हे आज विधानसभेच्या सभागृहामध्ये दिसले असते. 4 टर्म आमदार राहिलेल्या, जिल्हा बँकेचे 2दा चेअरमन राहिलेल्या, पंचायत समितीचे माजी सभापती आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेल्या व सध्याचे क्रीडा मंत्री असलेल्या श्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. इतिहासामध्ये पराभवाची सुद्धा नोंद होते. फक्त आपल्या संघर्षामध्ये दम पाहिजे, तो दम असला पाहिजे. कोकाटे यांच्या विजयापेक्षा श्री उदय सांगळे यांच्या पराभवाची चर्चा ही नाशिक जिल्ह्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर झाली. हे देखील वास्तव या ठिकाणी नाकारता येणार नाही. हे श्री सांगळे यांनी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत दिलेल्या कडव्या झुंजीने हे सिन्नर तालुक्यात दाखवलं असं नाही, तर नाशिक जिल्ह्यात झुंज कशी द्यावी हे श्री सांगळे यांनी हे पहिल्याच निवडणुकीत दाखवून दिले. तसं पाहिला गेलं तर सिन्नर तालुक्याचं राजकारण या राजकारणामध्ये पक्षीय राजकारणाला अजिबात स्थान नाही. ह्या सिन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये नेहमी व्यक्ती केंद्रित आणि जात केंद्रित राजकारण राहिलंय. फक्त कपाळी कुंकू लावण्यापुरता मर्यादित राहिलेला हा सिन्नर तालुक्याची राजकीय परिस्थिती आहे. मराठा व वंजारी समाजाच्या भोवती राजकारण फिरणाऱ्या सिन्नर तालुक्यात उदय सांगळे हे वंजारी समाजातून येतात. याच वंजारी समाजातून माजी मंत्री स्वर्गीय तुकाराम दिघोळे साहेब हे 15 वर्ष आमदार आणि 3.5 वर्ष मंत्री राहिले. स्वर्गीय दिघोळे यांची कारकीर्द ही तालुक्यातील राजकारणात अतिशय संस्मरणीय कारकीर्द ठरली. आज जे काही सिन्नर तालुक्यात औद्योगिकरण व त्यातून झालेला विकास दिसतो, त्याचा पाया हा स्वर्गीय नानासाहेब गडाख व स्वर्गीय तुकाराम दिघोळे साहेबांनी रचला. परंतु पुढच्या काळात वंजारी समाजाचा आमदार नको अशी सामाजिक द्वेषाची भूमिका घेऊन उदय सांगळेंना विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काही प्रवृत्तींनी विरोध केल्याने उदय सांगळेंना पराभव स्वीकारावा लागला, पराभव पत्करावा लागला. सत्तेपुढे शहाणपण चालत नाहीत असे आपण नेहमी म्हणतो. त्यामुळे पक्षनिष्ठा विचारधारा
वगैरे वगैरे हे कधीच वैकुंठाला गेलेले आहेत. त्याचा दशक्रिया विधी घालण्याची वेळ देखील आलेली आहे. ज्या सिन्नर तालुक्याला आज माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री आहेत, त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 6 पक्ष बदलले. प्रत्येक निवडणुकीत श्री माणिकराव कोकाटे यांचा मालक हा वेगळा असतो. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील जनतेला पक्षांतराचा अनुभव हा काही नवीन नाहीये. उद्या उदय सांगळेंचा भाजपचा प्रवेश हा त्यांच्या कालच्या विधानसभा निवडणुकीत स्वकीयांनी केलेल्या फसवणुकीचा, स्वकीयांनी केलेल्या विश्वासघाताचा हा हुंकार आहे, असं मी या ठिकाणी मानतो. श्री सांगळे यांच्याकडे जनाधार आहेत. श्री सांगळे यांच्याकडे दूरदृष्टी आहेत. सांगळे यांच्याकडे प्रतिमा आहेत. त्यांच्याकडे समावेशकता देखील आहेत. आणि विशेष म्हणजे विचार आणि नैतिक मूल्यांच्या कसोटीवर ते इतरांपेक्षा निश्चितपणाने सरस दिसतात. श्री सांगळे यांच्या भाजप प्रवेशामुळे सिन्नर तालुक्यातील स्थानिक शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राजकीय क्षितिजावर अस्ताला निघाल्यासारखा वाटतोय. ज्या सिन्नर तालुक्यातील जनतेने शरद पवारांची पाठराखण मागच्या काही काळात सातत्याने केली. श्री माणिकराव कोकाटे हे 2019ला फक्त 2071 इतक्या निसरत्या मतांनी विजयी झाले होते. तो विजय हा केवळ श्री माणिकराव कोकाटे यांचा विजय नव्हता, तर तो कोकाटेंचा विजय हा शरद पवारांच्या पक्षीय धोरणांचा विजय होता. नंतरच्या काळात अजित पवारांबरोबर शय्यासोबत करून जनादेशाचा विश्वासघात श्री कोकाटे यांनी केला, हा भाग मात्र अलहिदा आहे. तो सिन्नर तालुका आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सैरभैर झालेला दिसतो. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वाची उणीव आणि इच्छाशक्तीचा अभावामुळे आज श्री सांगळे यांच्या प्रवेशामुळे मृत्यूपंथाला लागलेला दिसतोय. उदय सांगळेंच्या शरद पवारांच्या पक्षातून भाजपच्या पक्षप्रवेशाला कुणी विश्वासघात म्हणेल, कोणी सांगळेंच्या प्रवेशाला संधी साधू राजकारण म्हणेल, कोणी अजून काहीतरी म्हणेल, पण मी मात्र त्याला विद्रोह म्हणेल. विद्रोह म्हणजे शस्त्राने केलेला विध्वंस अजिबात नाही, तर विद्रोह म्हणजे जेथे फसवणुकीतून राजकीय अस्तित्व नाकारलं जातं, तेथे ताठ मानेने उभं राहणं म्हणजे विद्रोह आहेत. ते सिन्नर तालुक्यातील उदय सांगळेंनी हे केलेलं दिसतं. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. नमस्कार.